आजच्या वेगवान जगात माणूस सतत धावतोय. करिअर, नाती, अपेक्षा, स्पर्धा आणि सोशल मीडियाच्या चमकदार दुनियेमध्ये. बाहेरून सगळं परफेक्ट दिसत असलं तरी आतून अनेक जण शांतपणे तुटत असतात. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेला असतो एक संघर्ष, ज्याचं नाव आहे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे फक्त दुःख नाही, तर मन, भावना आणि आयुष्याला हळूहळू पोखरणारी एक गंभीर मानसिक अवस्था आहे. अनेक वेळा लोक याकडे कमजोरी म्हणून पाहतात, पण प्रत्यक्षात हा एक असा विषय आहे ज्याच्याबद्दल बोलणं, समजून घेणं आणि योग्य मदत मिळणं खूप गरजेचं आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण डिप्रेशनच्या वास्तवाकडे जवळून पाहणार आहोत. त्याची कारणं, लक्षणं, उपचार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तन्वी नाईक. डॉक्टर तन्वी या एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते तुमचं मन शांत आणि व्यवस्थित असणं ही केवळ चैनीची गोष्ट नाही आहे, तर प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. डिप्रेशन येतं म्हणजे नक्की काय होतं हे समजून घेण्यासाठी आजचा एपिसोड पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. एन्जॉय द शो. मॅम, डिप्रेशन आजकाल एवढं जास्त का वाटतंय आणि डिप्रेशन म्हणजे नक्की काय? जर बेसिक सांगायचं झालं आमच्या व्ह्युअर्सना तर काय सांगाल? डिप्रेशन ही एक अशी स्थिती आहे किंवा असा आजार आहे की जिथं माणसाला खूप उदास वाटतं, ओके. चिडचिड होते. त्यानंतर कुठलीही गोष्ट करू नये असं वाटतं. ज्या आधीच्या गोष्टी, ज्या आवडीच्या गोष्टी होत्या, त्या पण करायची इच्छा होत नाही. ओके. निरुत्साह वाटतो. त्यानंतर झोप आणि भुकेवर परिणाम होतो. म्हणजे काय की झोप एकतर लागत नाही किंवा खूप जास्त लागते आणि भूकसुद्धा तसंच, की एकतर भूक लागत नाही आहे किंवा खूप जास्त लागते. त्यानंतर चिडचिड होणे, थकवा खूप जाणवणे, अच्छा. कुठल्याही कशातही लक्ष लागत नाही असं होतं, एकाग्रता कमी होते. त्यानंतर शरीराच्या आपल्या ज्या हालचाली असतात, त्या एकतर मंदावतात किंवा खूप जास्त चलबिचल वाढते. ओके. तर ही सगळी लक्षणं एकतर पेशंट स्वतः सांगू शकतो तुमच्याकडे आल्यावर किंवा आजूबाजूच्या त्याच्या घरातल्या इतर लोकांना हे दिसू शकतं. अच्छा. त्यांना हे ऑब्झर्व्ह होऊ शकतं. तर हे सगळे सिम्प्टम्स जेव्हा एक साधारण 2 आठवड्यापर्यंत सलग असतात, ओके. 2 आठवड्यापेक्षा जास्त, अच्छा. तर तेव्हा आपण म्हणतो की डिप्रेशन डिप्रेशन आहे. आहे. आणि ओके. फक्त लक्षणं असणं गरजेचं नाही. तर त्या लक्षणांमुळं आपल्याला वैयक्तिक खूप त्रास व्हायला लागलाय. त्यानंतर आपल्या प्रोफेशनल लाईफवर त्याचा परिणाम व्हायला लागलाय, कामात त्याचा परिणाम व्हायला हो. लागलाय, नातेसंबंधांमध्ये परिणाम व्हायला हो. लागलाय, की ते बिघडायला लागलेले आहेत. तर अशा वेळी आपण म्हणतो की डिप्रेशन आहे. आहे. आणि ते आणि आजकाल एवढं जास्त वाढण्याची कारणं जर बघितली तर? आत्ता ती वाढण्याची कारणं म्हणालीत आपण तर सगळ्याच स्तरांवर खूप असुरक्षितता निर्माण झाली आहे. हो. आर्थिक स्तरावर म्हणा, वैयक्तिक आयुष्यात म्हणा, की डिव्होर्सेस असतील, रिलेशनशिप्समधले इश्यूज असतील. त्यानंतर महागाई वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी एक शिक्षण मिळालं, एक डिग्री हातात आली, की एक निश्चितता होती, की आपल्याला जॉब मिळणार नोकरी आहे. मिळेल. बरोबर. बरोबर. घरातला एक मेंबर जरी कमावता असतं तरी हं. घर चालायचं. बरोबर. बरोबर. पण आता तसं नाहीये. हं. प्रत्येक पिढीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तसे ह्या पिढीचे आता हे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. दुसरी गोष्ट सोशल मीडिया. हा पण एक महत्त्वाचा आता फॅक्टर आपल्या आयुष्यात ॲड झालेला हो, आहे. बरोबर. तर हे वेगवेगळे आता गोष्टी बदलतायत सगळ्या स्तरावर. त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घेणं थोडंसं अवघड चाललंय. अच्छा. आणि या सगळ्याच अनिश्चिततेमुळे असुरक्षितता निर्माण हं. झालेली आहे. अच्छा. जसं तुम्ही सांगितलं, की आजकालची लाईफस्टाईल किंवा जे काही आजकालच्या जनरेशनचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे हे डिप्रेशन वाढतंय. पण आजकालची जनरेशन जर आपण पाहिली मॅम, तर ती खूप जास्त विचार करते, ओव्हर थिंकिंग करते. मग हे ओव्हर थिंकिंग म्हणजे डिप्रेशन आहे का? की ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशन म्हणजे जर बेसिक फरक काय आहे? ओव्हर थिंकिंग म्हणजे काय साध्या सोप्या भाषेत, हं. की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विनाकारण अतिविचार करता, अच्छा. त्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. बरोबर. आता कसं आहे, की प्रत्येक आपल्या शरीराचे जे काही अवयव आहेत, प्रत्येकाचं एक काम नेमून दिलेलं आहे, हं, की हं. हृदयाचं काम काय आहे, ब्लड पंप करणं, सगळ्या शरीराला पोहोचवणं. बरोबर. तसं मेंदूचे जे महत्त्वाची कामं आहेत, हं, हं. त्यातलं एक महत्त्वाचा काम असं आहे, की ज्यात माणूस विचार करतो. ओके. विचार करण्याची क्षमता हे महत्त्वाचं काम आहे आपल्या हो. मेंदूचं. मग होतं काय, की दिवसभरात आपल्याला खूप सारे विचार येत राहतात. आपण जोपर्यंत जिवंत असू, तोपर्यंत विचार येणार. येणार. बरोबर. बरोबर. एकामागून एक विचार येत असतात. पण त्यातला कुठला विचार
आपण घेऊन बसतोय आणि हम्म. त्याच्यावर विचार करत बसतोय, त्याला ओके. किती सिरियसली घेतोय, ह्याच्यावर ते ठरतं की आपण ओव्हर थिंकिंग करतो की नाही. अच्छा. बरोबर. ओव्हर थिंकिंगमुळं डिप्रेशन होतं का, तर कदाचित कारणीभूत ठरू शकतं. काही हम्म. जणांचा, काही व्यक्तिमत्वांचा हा स्वभाव असतो की ते ओके. कुठल्याही बाबतीत खूप विचार करतात. तर डिप्रेशनमध्ये ते कारणीभूत ठरू शकतं, ओके. तुमचं असं व्यक्तिमत्व किंवा अशी अच्छा. सवय. ओव्हर थिंकिंग म्हणजे डिप्रेशन नाही. नाही, नाही. अच्छा, ओके. पण मॅम, भारतात आज जर आपण बघितलं तर भारतात मानसिक हे जे आजार आहेत किंवा डिप्रेशनसारखे जे आजार आहेत, त्याला आजही वेडेपणा असंच फारसं पाहिलं जातं. तर हे का असेल असं तुम्हाला वाटतं? आता हे खरं तर खूप मजेशीर गोष्ट आहे. कारण वेडेपणा आपण हा शब्द जेव्हा वापरतो, हम्म. तर आपण रेग्युलर आयुष्यात खूप वेगवेगळ्या गोष्टींना वेडेपणा म्हणतो, हो, बरोबर? बरोबर. की एखाद्याला कुठल्या गोष्टीची आवड आहे, क्रिकेटचं वेड आहे म्हणतो हो, आपण, किंवा बरोबर. संगीताचं वेड आहे वेड आहे. एखाद्याला हो. असं म्हणतो. पण मानसिक आरोग्याबद्दल किंवा मानसिक रोगांबद्दल बोलताना माणसं वेडेपणा हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. अच्छा. त्यांना तो वेगळ्या अर्थाने अपेक्षित असतो. हम्म. आपल्या रोजच्या बोलण्यात सुद्धा तुम्ही बघाल की लोक याबद्दल जोक सुद्धा करतात हम्म. की तू आजच्या तुला गोळ्या विसरल्यात हो, का, बरोबर. की तू डोक्यावर हो, पडलायस असं का, म्हणतात. तुला ट्रीटमेंट सुरू आहे का. तर हे एखाद्याला हिणवण्यासाठी, हम्म. त्याला कमी लेखण्यासाठी हे वापरलं जातं. किंवा आजकाल तुम्ही जर कार्यकर्ते पण असतात राजकारणातली लोक, हो, ती एकमेकांना हे वाक्य वापरतात बरोबर. की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. बिघडलेलं हो, दिसतंय बरोबर. आणि त्यांनी काहीतरी ट्रीटमेंट घेण्याची हो, गरज आहे. तर बरोबर. ह्या गोष्टी आपण जोक म्हणून वापरतो हम्म. आणि हिणवण्यासाठी वापरतो. बरोबर. तर झालंय कसं की सायकॅट्रीमध्ये ढोबळ मनाने मी सांगते हम्म. की 2 प्रकारचे आजार असतात. ओके. एक प्रकार असा असतो की ज्यात पेशंटला स्वतःला भान असतं. भान असतं म्हणजे कशाचं भान, तर मला काहीतरी त्रास होतोय, मला ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे, ह्या गोष्टीचं त्याला भान असतं. ओके. त्यामुळे तो स्वतःहून ट्रीटमेंट घ्यायला जाऊ जातो. शकतो, जसे बरोबर. की डिप्रेशन, एन्झायटी हे आजार काही आहेत. दुसरा प्रकार असा असतो की जिथं पेशंटला भान नसतं. ओके. त्याला काहीतरी त्रास होतो हे त्यालाच कळत नसतं. ते आजूबाजूच्या लोकांना कळतं समजत की नसतं. ह्याला ओके. गरज आहे, हम्म. पण बाकी त्याला कळत नसतं. म्हणजे काय, तर त्याला आजाराचं भान नाहीये. ओके. बरोबर. तर हे असे 2 प्रकारचे सायकॅट्रीमध्ये ढोबळपणाने आपण प्रकार आहेत, वर्गीकरण आहे असं समजूया. अच्छा. जेव्हा वेडेपणा आपण म्हणतो, त्यावेळी बऱ्याचदा हा दुसऱ्या प्रकारातला जो आजार आहे, हम्म. त्याबद्दल लोकांना वेडेपणा असं असं ते म्हणायचं असतं. ओके. संबोधतात. दुसरं काय झालंय की सायकॅट्रीबद्दल किंवा मानसिक आजारांबद्दल स्टिग्मा हा खूप आधीपासून आहे. ओके. आपण आत्ता म्हणतो की स्टिग्मा आता कमी व्हायला हम्म. लागलाय, पण अजून त्याची खूप सुरुवात आहे. म्हणजे हे हम्म. अगदी खूप प्रायमरी स्टेजमध्ये आहे. अजूनही याच्याबद्दलचे जोक सुरू असतात. हो. किंवा आपण एखादी व्यक्ती जी ट्रीटमेंट घ्यायला जाते, त्या व्यक्तीबद्दल पण इतर लोक काय बोलतात, हम्म. हे पण खूप आपण बरोबर. केअरफुली राहिलं पाहिजे, केअरफुली शब्द निवडले पाहिजेत. हम्म. पण ते तसं होताना दिसत नाही, असं आहे. दुसरी गोष्ट एक अशी आहे की मानसिक आजारांबद्दलचं एक रिप्रेझेंटेशन हम्म. सोसायटीत काय होते. म्हणजे सोसायटीतलं रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, आपल्या बोलण्यात जे आपण आता म्हणालो, हम्म. आपल्या जोक्समध्ये ते येते, संभाषणात येते. बरोबर. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला फिल्म्स आहेत, हम्म. सिरीज आहेत, गोष्टी आहेत, बरोबर, कथा बरोबर. कादंबऱ्या सगळंच आहे. तर ह्या सगळ्यातनं मानसिक आजारांबद्दल काय बोललं जातं, कसं बोललं जातं, ते कसं रिप्रेझेंट केलं जातं, ह्याच्यातून पण स्टिग्मा कमी व्हायला किंवा वाढायला मदत मदत होते. होते. ओके. तर ते एक खूप पॉवरफुल टूल आहे. पण अच्छा. अनफॉर्च्युनेटली तिथं पण ह्या गोष्टी पाळल्या जात नाहीत. हम्म. शक्यतो हे आजार कसे वापरले जातात की एखाद्या गोष्टीला काहीतरी गहन, काहीतरी गूढ असं बनवायचं हो, असलं बरोबर. की हे आजार वापरले जातात तिथं. हम्म. आणि मग लोकांना काय वाटतं की हे काहीतरी गूढ, अगम्य काहीतरी आहे बरोबर. आणि ह्याला घाबरण्याची गरज आहे, ह्याला काय उपायच नाहीये नाही. होत. हा. त्यामुळं मग हा स्टिग्मा वाढत जातो. अच्छा. असं. जसं तुम्ही आत्ता उल्लेख केलात मॅम की सतत राग येणे किंवा सतत चिडचिड होणे, हे पुढे जाऊन डिप्रेशनचं लक्षण होऊ शकतं का? किंवा राग येणे आणि चिडचिड खूप जास्त प्रमाणात असणे हे डिप्रेशन आहे का? हो, ते सगळ्या लक्षणांपैकी आपण जे म्हणालो हम्म. आता, त्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे चिडचिड अच्छा. होणं. हम्म. तर काही जणांना चिडचिड खूप जास्त प्रमाणात दिसू शकते किंवा एस्पेशली जेव्हा पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये डिप्रेशन येतं, त्यांच्यात चिडचिड खूप जास्त दिसून येते. अच्छा. मॅम, तुम्ही सांगितलं की डिप्रेशन कशामुळे वाढलं आहे, त्याचा कोणते कोणते म्हणजे त्याची लक्षणं आहेत वगैरे.
या डिप्रेशनमध्ये टाईप्स असतात का? या डिप्रेशनमध्ये प्रकार असतात का? हो, असे सांगता येतील. एक डिप्रेशनचा प्रकार असा असतो, की जिथं एंडोजिनस डिप्रेशन म्हणतात त्याला, की म्हणजे हम्म. की कुठलंही कारण नाहीये, काहीही घटना घडलेली अच्छा. नाहीये, पण तरीसुद्धा डिप्रेशन ओके. आहे. तर ह्याच्यात डिप्रेस्ड मूड खूप जास्त वाटतो पेशंटला. अच्छा. काहीही करायची इच्छा होत नाही आणि ती सिव्हिअरिटी खूप जास्त असते लक्षणांची. तीव्रता खूप जास्त असते. तर त्याला म्हणायचं एंडोजिनस पण त्याला काही डिप्रेशन. कारण नसतं काही स्पेसिफिक कारण नसतं, फक्त किंवा बायोलॉजिकल कारण असतं. ओके. हां. म्हणजे जे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत किंवा जे जेनेटिक फॅक्टर्स आहेत, ती ओके. कारणं असतात. पण अच्छा. कुठली घटना घडली आणि मग ते झालंय असं असं नाही काही सांगता नाही. येत. हां. ओके. आणि त्यानंतर दुसरा एक सांगता येईल की सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर एक असतो. म्हणजे काय, तर थंड किंवा थंड प्रदेशात खरं तर हा आजार जास्त, हे डिप्रेशन जास्त बघायला मिळतं. अच्छा. कारण बर्फाळ प्रदेशात काय होतं, की तुम्हाला विंटर 6 महिने वगैरे असतात बरोबर. दुसऱ्या देशात. तर मग विंटर किंवा फॉलच्या वेळी त्यांच्यात हे डिप्रेशनचे प्रमाण वाढायला लागतं. ओके. आणि जसं-जसं विंटर संपत जातो, तसं तसं ते मग ते आपोआप नॉर्मल बरं होतं. होत जातं. ओके. आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे. असतं काही जणांच्यात, पण ते त्या मानाने कमी आहे. अच्छा. आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टी अशा सांगता येतील डिप्रेशनच्या बाबतीत, की एक असतं पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे काय, तर डिलिव्हरीच्या नंतर जेव्हा स्त्रियांमध्ये हे डिप्रेसिव्ह लक्षणं, नैराश्याची लक्षणं दिसून येतात. अच्छा. त्याला म्हणतात पोस्टपार्टम डिप्रेशन. ओके. त्यानंतर पोस्ट स्ट्रोक डिप्रेशन एक असतं, की काही जण जे पेशंट ज्यांना स्ट्रोक येऊन गेलाय, एक झटका येऊन गेलेला आहे, तर त्यानंतर त्यांना नैराश्याची लक्षणं दिसू शकतात. अच्छा. आणि त्याचबरोबर लहान मुलांमधलं डिप्रेशन झालं, वयोवृद्धांमधलं डिप्रेशन झालं, असे काही प्रकार सांगता येतात. आपण त्या लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या डिप्रेशनकडे येऊयात. पण त्या अगोदर मॅम तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला. सोशल मीडिया आजकाल डिप्रेशन वाढवण्यासाठी कितपत जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, सोशल मीडियामुळे डिप्रेशन होतं असं नाही म्हणता येणार. सायकॅट्रीमध्ये किंवा मेंटल हेल्थ च्या बाबतीत असं आहे, की काही घटक असे असतात, की ज्याच्यामुळे आजार ट्रिगर होतो, अच्छा. प्रेसिपिटेट होतो. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामुळे होतं असं नाही. तर ओके. आधीचे सगळं त्यांचं आनुवंशिकता तयार असती, त्यांचे काही व्यक्तिमत्वातले काही घटक असतात ते तयार असतात ओके. आणि त्यांच्याबरोबर आधी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याही असतात. तर हा एक पाया तयार झालेला असतो आणि मग एखादी घटना घडते, की म्हणजे समजा ब्रेकअप झाला ओके. किंवा एक्झाममध्ये फेल होणं, तर अशा घटनांनंतर ती लक्षणं एकदम दिसायला लागतात. अच्छा. तर बघणाऱ्याला काय वाटतं, की त्या घटनेमुळं कदाचित हा डिप्रेशनमध्ये गेलाय, पण तसं नसतं. तर अच्छा. त्याला म्हणायचं ट्रिगरिंग फॅक्टर. ओके. बरोबर. तर हे सोशल मीडिया कॅन बी द रिझन ऑफ ट्रिगरिंग दॅट इव्हेंट. पण सोशल मीडियामुळे त्याच्यामुळे होतंय असं फक्त म्हणता होतो येणार असं नाही ओके. म्हणतात. किंवा काही जणांच्या बाबतीत कसं आहे, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, तर ती त्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी कोपिंग करत असते. बरोबर. बरोबर. काय बाहेर पडण्यासाठी काहीतरी हातपाय मारत असते. बरोबर. मग काही जण व्यसनांचा आधार घेतात. बरोबर. आत्ताची पिढी सोशल मीडियावर खूप स्वतःला कोप अप हो, करायचा बरोबर. प्रयत्न करते. मग त्यामुळे होतं काय, की कोपिंग अप तर चांगलं होतच नाही, त्यातनं बाहेर पडत नाही. उलट ती डिप्रेशनची स्थिती तशीच राहायला मदत होते. ओके. त्याला म्हणायचं परपेच्युएटिंग फॅक्टर. अच्छा. तर त्यामुळं ती स्थिती तशीच मेंटेन व्हायला किंवा ट्रिगर व्हायला सोशल मीडिया जबाबदार ठरू शकतो. ओके. पण त्या एकामुळं डिप्रेशन होईल अशी असं शक्यता म्हणता नाही. येणार नाही. तर मग मॅम या डिप्रेशनचे सुरुवातीचे अगदी रेड फ्लॅग्स जर आपल्याला सांगायचे झाले तर ते कोणते आहेत? डिप्रेशनचे तसे आपल्याला 3 प्रकारची सिव्हिअरिटी सांगता येईल, की जे कमी सौम्य स्वरूपाची लक्षणं, जी आपण मगाशी म्हणालो ती सगळी लक्षणं. दुसरी लक्षणं जी मध्यम तीव्र असतात, त्यात तुमची झोप आणि भूक ह्याच्यावर जास्त परिणाम होतो. तेव्हा आपण म्हणतो, की हे मॉडरेट प्रकारचं लक्षणं दिसतायत, अच्छा. ही मध्य तीव्र आहेत. त्यानंतर अतितीव्र जेव्हा दिसतात, त्यावेळी आपण म्हणतो, की हे रेड फ्लॅग्स आहेत. ओके. का? कारण ह्या स्टेजमध्ये आपल्याला आत्महत्येचे विचार यायला अच्छा. लागतात. ओके. तर त्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. तर हे रेड फ्लॅग्स ओळखण्यासाठी आपल्याला माणसाचं त्या वागणं, बोलणं ह्याच्यावरनं आपल्याला कळतं, की त्याच्या मनात मरायचे विचार आहेत की नाही. अच्छा. तर एखादी व्यक्ती, जसं आपण एखादं शहर सोडून जाताना दुसरीकडं जशी सगळी आवराआवर करतो, हो. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना बरोबर. निरोप घेतो, हो. तर ती व्यक्ती जिच्या डोक्यात आत्महत्या करायचं फिक्स झालेलं आहे, ती व्यक्ती असे निरोप घ्यायला सुरू करते. अच्छा.
की ती तुमच्या जवळच्या लोकांशी बोलेल आणि असं बोलेल जसं की ही व्यक्ती आता कुठेतरी चालली आहे का हो. काय, असे निरोप घ्यायला लागेल ती. ओके. तर तुम्हाला त्या गोष्टींवरनं अंदाज येऊ शकतो किंवा हं. त्यांच्या बोलण्यात पण येऊ शकतो की मला आता जगण्यात काही अर्थ नाही आहे, मी मरून गेलेलो बरं आहे. ओके. अशा गोष्टी ते बोलूनही दाखवतील कदाचित. अच्छा. त्यानंतर काही पेशंट्समध्ये सिव्हिअर जे असतात त्याच्यामध्ये सायकॉटिक सिम्पटम्स दिसतात. सायकॉटिक म्हणजे काय, की ज्यांना काही आजूबाजूला नसताना कोणी बोलतंय असे आवाज होतात, भास अच्छा. होतात. मग ते आवाज त्यांना ओरडणारे असतात किंवा रडणारे आवाज ऐकू येतात. अच्छा. काही जणांना भ्रम निर्माण होतात. ओके. तर हे भास आणि भ्रम जर होत असतील पेशंटला तर ते रेड फ्लॅग आहे आणि अच्छा. त्यांना लवकरात लवकर प्रोफेशनलला भेटायची गरज आहे असं म्हणतो. ओके. हे काही रेड फ्लॅग्स आपल्याला म्हणता येतील. त्यानंतर मॅम डिप्रेशन आणि एन्झायटी ह्याच्यामध्ये लोक खूप कन्फ्यूज असतात. हम्म. बऱ्याच जणांना एन्झायटी अटॅक्स येत असतात. पण मग त्यांना वाटतं हे डिप्रेशन आहे का, मी डिप्रेशनमध्ये चाललोय का? हम्म. तर यामध्ये नेमका फरक काय आहे? डिप्रेशन आणि एन्झायटी तसे हे वेगवेगळे आजार आहेत. आजार म्हणून वेगवेगळे आहेत. ओके. एन्झायटीमध्ये काय होतं तर वेगवेगळे त्यात पण सब टाईप्स आहेत म्हणूयात आपण. त्यात पण वेगवेगळे आजार आहेत. हं. की काही जणांना 4 लोकांच्यात जायची भीती वाटते, बोलायची भीती वाटते, स्टेजवर बोलायची भीती वाटते किंवा काही स्पेसिफिक असे फोबियाज असतात. म्हणजे काय की काही जणांना रक्त बघितल्यावर चक्कर येणे हो. किंवा सिरिंजेसची भीती असते, हो, बरोबर. उंचीची भीती असते, बंदिस्त जागांची भीती असते. तर असे वेगवेगळे स्पेसिफिक फोबियाज असतात. त्यानंतर काही जणांना सतत एक चिंता असतेच, कुठल्या ना कुठली गोष्टीची. बरोबर. सतत सगळ्याच गोष्टींची चिंता असते. तर तो पण एक आजार आहे. अच्छा. तर असे एन्झायटीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पण डिप्रेशन आणि एन्झायटी हे आजार म्हणून जरी वेगळे असले तरी ते व्हायचे जे त्याची कारणं आहेत किंवा त्यामागं जे बायोलॉजिकल जे रिझन्स आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत. अच्छा. त्याचा गाभा सेम असतो आणि इनफॅक्ट बऱ्याच डिप्रेशनच्या पेशंटना एन्झायटी पण बरोबर येतेच. ओके. त्यामुळे हे खूप दोन सारे बरोबर आजार जरी वेगळे वेगवेगळे असले आहेत. बरोबर. तरी बऱ्याचदा ते एकत्रच येतात असं अच्छा. होतं. मॅम समजा एखाद्याला खूप दिवसांची डोकेदुखी आहे किंवा एखाद्याला पाठ दुखती आहे, हे जे शारीरिक दुखणं आहे किंवा वेदना आहे, हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं का? हो. ह्या सगळ्या शारीरिक वेदना ज्या असतात, तुम्ही ज्या म्हणाला की पाठ दुखणे, मान दुखणे, डोकं दुखणे, तर हे सगळ्या डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. ओके. होतं काय की शारीरिक वेदनांसाठी आपण डॉक्टरकडे जातो, ते चेक करून घेतो. पण त्यामागं काहीतरी मानसिक कारण असू शकतं का, ही शक्यता आपण तपासून बघायला पाहिजे. व ती बऱ्याचदा होत नाही. अच्छा. कारण आपल्या डोक्यात कसं आहे, शरीर आणि मन आपण हे 2 वेगळ्या गोष्टी बघतो. बरोबर. पण तसं नाही आहे खरं तर. ह्या दोन्हीचा एकमेकांवर परिणाम होत असतो. अच्छा. तुम्ही जेव्हा मानसिक तणावात असता त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि बरोबर. शरीराचा मनावर होतो. बरोबर. बरोबर. मग होतं काय की डिप्रेशनमध्ये काही पेशंट्सना हे सोमॅटिक कंप्लेंट्स म्हणतात याला, फिजिकल कंप्लेंट्स. ओके. तर हे खूप होतात आणि मग त्यासाठी तो डॉक्टरांकडे जातो आणि त्याला ते माहिती नसतं की हे डिप्रेशनचं असू शकतं. हो. दुसरी एक गोष्ट काय आहे की आपल्या समाजात शारीरिक वेदनेसाठी डॉक्टरकडे जाणं हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. बरोबर. हे मान्य आहे समाजाला. पण मानसिक त्रासासाठी की मला उदास वाटते म्हणून कोण डॉक्टरकडे जात जाते, नाहीत. हो, जात हे नाही. समाज मान्य नाही. बरोबर. म्हणून बरेच जण ह्या कारणासाठी जातात दाखवायला. त्यामुळं ह्याचा परिणाम असा होतो की सायकॅट्रिस्टकडे शक्यतो ती लोकं डायरेक्टली येत नाहीत. ती इतर डॉक्टर्सकडे आधी जातात. मग त्यांना लक्षात येतं की हे फक्त शारीरिक दुखणं नाही, ह्याच्या मागे डिप्रेशन पण आहे. मग ते सायकॅट्रिस्टकडे जातात. असं होतं. म्हणजे शारीरिक वेदनांकडे जर त्या आपल्या नॉर्मल डॉक्टरकडे जाऊन बऱ्या होत नसतील तर ते बरोबर. 100% ही मानसिक एकदा तज्ञांकडे शक्यता हो जायला तपासून हवं. बघितली पाहिजे. मॅम डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला तू सतत पॉझिटिव्ह विचार कर, तू पॉझिटिव्ह राहा, तू चांगला विचार कर, हे असं सतत म्हणणं चुकीचं आहे का? हो, ते चुकीचं आहे. काय होतं डिप्रेशनमध्ये माणसाचं सगळ्याच बाबतीत नकारात्मक एक चित्र तयार झालेलं. सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन नकारात्मक झालेला असतो. मग तो स्वतःकडे असेल, आजूबाजूच्या जगाबद्दल किंवा पुढच्या भविष्याबद्दल असेल. सगळ्याबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला असतो. आता त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये आहे. बरोबर. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती, जवळची व्यक्ती त्याला सांगते की तू पॉझिटिव्ह विचार कर. तर एकतर पॉझिटिव्ह विचार करायला असं कुठलं बटन नाहीये की मी ते बटन दाबलं आणि मी सडनली निगेटिव्हचा पॉझिटिव्ह विचार करायला लागले. बरोबर. तर हे जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमधली ऐकते त्यांना असं वाटतं की अरे हे कसं शक्य आहे, हे करू कसं मी? बरोबर. आणि पॉझिटिव्ह विचार करणं हा उपाय नाहीये डिप्रेशनवर.
चांगलं आपल्याला काय हवंय की इफेक्टिव्ह विचार कुठले आहेत, युजफुल विचार कुठले आहेत, ते गरजेचे आहेत. ओके. त्यामुळे इथं मला कुठल्या विचारांची मदत होणार आहे ह्या सगळ्यांना बाहेर पडायला, ते गरजेचे आहेत. बरोबर. पॉझिटिव्ह विचाराने फरक पडणार आहे असं अजिबात नाही. अच्छा. त्यामुळे सतत म्हणणं चुकीचं आहे त्याला. बरोबर. त्याच्यामुळे अगदी. त्यांना आणखी थोडं टेन्शन येऊ अजून शकतं. जास्त येतं आणि असं त्या ओके. वाटतं माणसाला की आपल्या भावनांची दखलच घेतली जात नाही. ओके. त्यामुळे हे टाळले पाहिजे. अच्छा. मॅम, समजा एखाद्याचं ब्रेकअप झालं किंवा एखाद्याचा डिवोर्स झाला, घटस्फोट झाला, तर त्याच्यातून जे डिप्रेशन येतं, त्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करावं किंवा त्याचा तो इफेक्ट कसा होतो ब्रेकअप किंवा डिवोर्सचा? आता कसं आहे, ब्रेकअप आणि डिवोर्स हे कुठल्या परिस्थितीत झालेत त्याच्यावर पण हे ठरतं. अच्छा. काही ब्रेकअप्स असे असतात की जिथं म्युच्युअली ब्रेकअप झालेला आहे. कदाचित दोघांचंही असं झालंय की नाही, हे आपलं मॅच होत नाहीये किंवा आपल्यात प्रेम नाही उरलेलं, बरोबर. म्हणून ते वेगळे झाले. तर त्यावेळी त्रास पण कमी होणार आहे, कारण तुमचं काही इन्व्हॉल्वमेंट राहिली नाहीये, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, भावनिक गुंतवणूक. काही वेळा असं होतं की एक्सटर्नल फॅक्टर्समुळं त्यांना वेगळं व्हायला लागतं, की म्हणजे घरचे तयार नाही आहेत किंवा माझं शहरच बदललं, असे काही फॅक्टर्स असू शकतात. त्यावेळी मग ते जरासं अवघड होऊ शकतं. काही वेळा टॉक्सिक असतात रिलेशनशिप्स, त्यावेळी मग त्या दुसऱ्या व्यक्तीला, जी नॉन टॉक्सिक आहे असं म्हणू हवं तर, तिला बाहेर पडायला अत्यंत त्रास होतो. ओके. मग थोडक्यात काय आहे, तुमची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट किती त्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्या व्यक्तीशी, त्याच्यावर ठरतं की तुम्हाला त्रास किती होणार आहे. ओके. त्याचे मग थोडक्यात उपाय असे सांगता येऊ शकतात आपल्याला की एकतर तो काळ खूप अवघड जाणार आहे, हे तर मान्य आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी, शक्य असेल तर आईवडिलांशी, बऱ्याचदा ब्रेकअपच्या बाबतीत आईवडिलांशी बोललं जात नाही. बरोबर. डिवोर्स असलं की मग ते सगळीकडे फॅमिली बोललं इन्व्हॉल्वमेंट जातं. होते. बरोबर. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही नक्कीच बोलू शकता. जर कोणीच नसेल तर डायरीत लिहू शकता, जर्नलिंग करू शकता. त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे, त्याच्या जे काही आठवणी असतील, त्या आता पास्टमध्ये गेल्यात. आता तुम्हाला नवीन आठवणी बनवायला लागणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. नवीन छंद काहीतरी जोपासा. तर अशा काही गोष्टी करता येतील. आणि एक आपण गोष्ट विसरली नाही पाहिजे, की हे जे नातं असतं, रोमॅन्टिक रिलेशनशिप्स म्हणा किंवा लग्नाचं जे पार्टनर बरोबरचे नातं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. यात काही वाद नाही. महत्त्वाचं अशासाठी की आपण ते सगळं शेअर करतो, अगदी मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, बरोबर. ते महत्त्वाचं नातं आहे, पण ते सगळ्यात महत्त्वाचं नातं नाहीये. ओके. बाकीची नाती पण तितकीच महत्त्वाची आहेत. ओके. आणि अशा ब्रेकअप आणि डिवोर्सच्या काळात तुम्हाला ही इतर नाती सांभाळायला उपयोग होणार आहे. बरोबर. तीच नाती तुम्हाला सांभाळणार. बरोबर. त्यामुळे तुमचा तो सोशल सपोर्ट किती चांगला आहे, त्याच्यावर तुम्ही त्यातनं किती पटकन बाहेर याल, हे ठरणार आहे. अच्छा. ओके. मग मॅम, डिप्रेशनमध्ये असताना एखादी व्यक्ती, 2 व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे समजा, तर मग ते रिलेशनशिप टिकवणं किती अवघड ठरतं? त्यांच्यात संवाद कितपत आहे, एकमेकांना ते किती ओळखतात ह्याच्यावर पण ते अवलंबून आहे. ओके. जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखताय खूप चांगलं, तर तुम्हाला तिच्यातले वागणं लक्षात येईल, की अरे ही आधी खूप जास्त आनंदी राहायची, आता तिच्यात इतका उत्साह दिसत नाहीये, बरोबर. किंवा तिला झोप लागत नाहीये, चिडचिड खूप वाढली आहे. या गोष्टी फॅमिली मेंबर्सना लगेच लक्षात येतात. त्यांच्या निरीक्षणाने ते कळू शकतं. त्यामुळे तुमचं नातं तेवढं असेल तर तुम्हाला या गोष्टी लगेच कळतील. त्यामुळं उलट तुम्ही त्यांना एनकरेज करू शकता की याबद्दल बोलण्यासाठी, त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी. पण ह्यात गैरसमज कधी होतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनची लक्षणं काय आहेत हेच माहीत नसेल, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. मॅम, आजकाल आपण बघतोय रिलेशनशिप टिकवणं तुम्ही सांगितलंच, पण आजकाल काय झालंय, खूप जास्त वेळ लोक रात्री मोबाईल वापरतात, मोबाईल बघतात अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मग जेव्हा आपण हा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतो, ते वापरणं मोबाईलचं आणि मानसिक आरोग्य याचा काही संबंध आहे का? त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होतात का आपल्या मेंदूवरती? हो, नक्कीच होतात. एकतर काय होतंय, की सोशल मीडियावर जेव्हा आपण बऱ्याचदा रात्री बघतो ते रील्स बघतो, बरोबर. तर रील्स हा शॉर्ट फॉर्मॅट आहे, म्हणजे 2 मिनिटाचे रील्स वगैरे असतात, बरोबर. तर आता होतं काय, की आपल्या ऑलरेडी रील्स बघून बघून अटेन्शन स्पॅन कमी झालेला असतो. पण रात्री जेव्हा आपण हे करत राहतो, त्याला म्हणायचं डूम स्क्रोलिंग. ते ऑफकोर्स दिवसा पण करतो आपण, पण रात्री जरा एक शांतता असती, काही कामं नसतात, तेव्हा ते जास्त प्रमाणात होऊ शकतं.
जेव्हा मी एखादं पुस्तक वाचते, ओके. बरोबर, एक 50 पानाचं समजा पुस्तक आहे, मला माझ्या ब्रेनला माहिती आहे की हे 50 पानात नंतर संपणार आहे. संपणार आहे. हो. जेव्हा मी एक फिल्म लावते तेव्हा 2 तासात ती संपणार आहे मला माहिती असतं बरोबर. ब्रेनला माझ्या. हम्म. पण जेव्हा मी रील्स बघते माझ्या ब्रेनला हा क्यूच मिळत नाही की ओके. हे कधी संपणार आहे, हो. हे रील्स बघणं संपणार आणि कधी. त्या रील्स अनलिमिटेड असतात. हा, अनलिमिटेड आहे, अनएंडिंग आहे. हो. त्यामुळे त्याला म्हणतात डूम स्क्रोलिंग. ओके. त्यामुळं तुमच्या ब्रेनला स्विच ऑफ कधी करायचं हे कळतच नाही. अच्छा. आणि एस्पेशली रात्री केल्यामुळं झोपेवर खूप जास्त परिणाम होतो. हो. एकतर झोप चांगल्या क्वालिटीची लागत नाही आणि उशिरा लागते. हो. बरोबर, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. पण दुसरी गोष्ट, तुमचा ऑलरेडी अटेन्शन स्पॅनवर परिणाम होतच असतो. तुम्ही जे काय 100 रील्स जरी बघितले त्यातलं एखादा जर काहीतरी अगदीच वेगळा असला भन्नाट तर लक्षात राहतो, नाही तर तुम्ही बघाल बाकी काही लक्षात राहत नाही. बरोबर, मग त्याचा उपयोगही काय होत नाही आणि वेळही वाया जातो. हो मॅम, जसं तुम्ही सांगितलं की आपण खूप जास्त वेळ डूम स्क्रोलिंग करतो आणि ते संपत नाही, अनएंडिंग असतं वगैरे. पण त्याच्यावरती आणखी एक गोष्ट जर आपण नीट बघितली तर तिथे सगळं चांगलं चांगलं दिसतं सोशल मीडियावरती, एकदम परफेक्ट लाईफ दिसते. ही परफेक्ट लाईफ पाहून लोकांना डिप्रेशन येते का? हो, नक्कीच परिणाम होतो त्या गोष्टींचा. कारण कसं आहे, प्रत्येक जण सोशल मीडियावर चांगलंच आयुष्य दाखवणार आहे. हो, बरोबर. माझ्या आयुष्यात जे छान छान गोष्टी झाल्यात आनंदाच्या त्याच आपण पोस्ट करणार आहे. कोणी रडताना किंवा स्वतःचे दुःख तर कोण पोस्ट करत नाही. मग त्यामुळे होतं काय की त्या माणसाबद्दल अशी प्रतिमा तयार होते की अरे ह्याचं सगळं परफेक्ट आहे, ह्याच्या आयुष्यात काही दुःखच नाहीये. आणि मग जी यंग जनरेशन एस्पेशली आहे त्यांना काय वाटतं की अरे आपलं आयुष्य तर असं नाहीये, माझ्या आयुष्यात तर 100 प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर, मग त्यामुळं त्यांना कन्फ्युजन निर्माण होतं की माझं एवढं परफेक्ट नाही, ह्याचा अर्थ माझं काहीतरी खराबच चाललंय, माझ्या आयुष्याला काय अर्थ नाहीये. आणि मग तो एक न्यूनगंड तयार होतो, असं होतं. आणि अजून एक तुम्ही दुसरी एक गोष्ट सांगितली की फोमो जो होतो, की मी जर अमुक अमुक गोष्ट केली नाही, माझे सगळे मित्रमैत्रिणी करतात, तर मला फिअर ऑफ मिसिंग आउट. बरोबर, की हे मी केलंच पाहिजे आता, नाहीतर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही. ट्रेंड जो चाललाय तो फॉलो केला नाही तर आपण कुठेतरी मागे राहू वगैरे, एकटे पडू किंवा मागे पडू, अशा गोष्टी होतात. अच्छा. पण मॅम, आपण जर एक बघितलं की जर असं लोकांना वाटतं की यांच्या आयुष्यात चांगलं चाललंय आणि माझ्या आयुष्यात थोडेफार प्रॉब्लेम आहेत, पण याच्या उलट जर बघितलं काही ठिकाणी तर खूप जास्त सक्सेसफुल असणारे लोक सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात. हे कसं काय होतं? तर कसं आहे, सक्सेसफुलची डेफिनेशन, व्याख्या काय आहे आपली, की प्रत्येकाची वेगवेगळी. बरोबर, बऱ्याचदा लोकांचं सक्सेसफुल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांना काय अपेक्षित असतं की ह्याचा अर्थ ह्याच्याकडे पैसे खूप आहेत, गाडी आहे, बंगला आहे, लग्न झालंय, छान सगळं शिक्षण झालेलं आहे आणि सुखी आहेत. बरोबर, लोकांची ती एक डेफिनेशन आहे सक्सेसफुल असण्याची किंवा प्रसिद्ध आहे एखादी व्यक्ती. पण खरं बघायला गेलं तर हे फक्त बाहेरचं आवरण असतं. ह्या तुमच्या भौतिक वस्तू झाल्या तुमच्याकडे ज्या आहेत त्या, त्याच्यामुळं तुम्ही व्यक्ती म्हणून काय आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून तुमचा गाभा काय आहे व्यक्तिमत्वाचा, ह्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. आणि डिप्रेशन ठरतं हे त्या गोष्टीवर, की तुमच्या पर्सनल आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या, तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून तुमचं काय आहे. तर ह्या भौतिक गोष्टी कितीही असल्या तरी त्याच्यामुळे तुम्हाला गॅरंटी मिळणार नाहीये की मी ह्याचा अर्थ मी आता आयुष्यभर आनंदी राहणार. तुम्हाला भौतिक वस्तूंमुळे सोयी मिळतील, खूप जरा आयुष्य सोपं जाईल जगायला, पण ह्याची गॅरंटी नाही मिळत की याचा अर्थ मला कधी दुःख होणार नाही. म्हणजे मला इथे एक सांगायला आवडेल की जिम कॅरी नावाचा एक हॉलिवूडचा खूप प्रसिद्ध अभिनेता आहे, तर तो असं म्हणाला होता की माझी अशी इच्छा आहे की जगातल्या सगळ्या माणसांना खूप खूप पैसे मिळू देत, त्यांच्या मनात ज्या काही इच्छा आहेत ते सगळ्या गोष्टी त्यांना मिळू देत, आणि मग कदाचित त्यांना लक्षात येईल की हे कशावरचं उत्तर नाही. तर जेव्हा इतका मोठा माणूस हे म्हणतो त्याला काहीतरी सिग्निफिकन्स आहे. बरोबर आहे. त्यामुळे सक्सेसफुल माणसं डिप्रेशनमध्ये जातात. बरोबर, आणि हे बाहेरच्या आवरणापेक्षा आपण प्रत्यक्ष त्या माणसाला ओळखता का नाही ह्याच्यावर ते ठरतं. अच्छा. मॅम, स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत बघितलं तर स्त्रिया जास्त डिप्रेस्ड आपल्याला आढळून येतात, म्हणजे तशी काही आकडेवारी समोर येते, तर हे का असेल? स्त्रियांमध्ये कसं आहे, एक बायोलॉजिकल एक कारण त्याचं असं आहे की जेव्हा मुलगी जन्माला येते त्यानंतर तिला पहिल्यांदा जेव्हा पाळी येते
आणि त्यानंतर पुढचा तिचा जो प्रवास असतो की मग लग्न, डिलिव्हरी आणि त्यानंतर रजोनिवृत्ती म्हणजे बरोबर. मेनोपॉज, तर या सगळ्या स्टेजेसमध्ये तिच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात. बरोबर. तेच तुम्ही जर तुलनेने पुरुषांच्या शरीराबद्दल बघितलं तर त्यात असे काही इतके चढ उतार येत नाहीत. बरोबर. त्यामुळे ते एक बायोलॉजिकली कारण असू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या समाजात राहतो, ज्या पितृसत्ताक पुरुष प्रधान संस्कृतीत राहतो, तिथं खूप प्रॉब्लेम्स आहेत स्त्रियांसाठी. अच्छा. जी मोकळीक पुरुषांना आहे ती अजूनही स्त्रियांना नाही. अच्छा. अजूनही स्त्रियांना लहानपणापासून ज्या गोष्टींसाठी झगडावं लागतं किंवा जे निर्णय स्वातंत्र्य मिळत नाहीत त्याबद्दल आपण फारसं बोलत नाही. बरोबर. तर ह्या गोष्टी अजूनही आहेत, त्यासाठी अजूनही तिला झगडावं लागतं. आता लोकांना काय वाटतं की आता तर तुम्ही जॉब करताय, स्त्रिया जॉब करतायत, पैसे आता काय प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही बघितलं तर स्त्रिया बाहेर पडल्यात घराच्या, पण पुरुष घरातली कामं नाही करत आहेत अजूनही. म्हणजे अजूनही ते डबल जॉब करते स्त्री, की घरातलंही करते आणि बाहेरचंही करते. त्यामुळे तिचा स्ट्रेस कमी झालेला नाहीये. बरोबर. स्वातंत्र्य पण अजून हळूहळू मिळायला लागले असं म्हणेन मी. बरोबर. आणि ही काही तर कारण हे एक कारण आहे. आणि अजून एक तिसरं कारण असं आहे की स्त्रियांचं डिप्रेशनमध्ये जाऊन त्या डॉक्टरला अप्रोच व्हायचं प्रमाण पण जास्त आहे. म्हणजे त्या एक वेळ जाऊन डॉक्टरला अप्रोच होतील, ते दाखवतील की मला असा असा त्रास होतोय डिप्रेशनचा आणि काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे ते रिपोर्टेड केसेस जास्त आहेत, असंही एक कारण असू शकतं. पुरुषांच्या बाबतीत काय होतं की ते डिप्रेशनमध्ये असले तर एकतर ते कुणाला दाखवत नाहीत. बरोबर. एक तर ते दाबून ठेवतील, कारण त्यांच्या डोक्यात काय असतं की मी एवढा वीक नाहीये, मी स्ट्रॉंग आहे, मी पुरुष आहे, मी तर हे असलं केलं नाही पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी होती की मग ते व्यसनाच्या आहारी जातात, कारण त्यांच्यासाठी तो एक सोपा उपाय आहे. तात्पुरता का होईना मला झोप लागतेय, तात्पुरतं मला बरं वाटतंय, तर मी त्यापेक्षा मी दारू पितो. त्यामुळे त्यांच्यात ते प्रमाण जास्त आहे. आणि मग डिप्रेशन म्हणून ते येत नाहीत, तर अल्कोहोलचे कॉम्प्लिकेशन्स म्हणून येतात. ओके. आणि त्यामुळे मग आपण ही काही कारण आहेत स्त्रियांमध्ये आपल्याला डिप्रेशन जास्त आहे असं दिसून येते. मॅम, लहान मुलांमध्ये डिप्रेशन असतं का आणि ते कसं ओळखावं? लहान मुलांमध्ये पण असतं, नक्कीच असतं. अगदी कमीत कमी वयाच्या मुलापासनं ते प्युबर्टीपर्यंत त्यांच्या डिप्रेशनची लक्षणं दिसून येतात. त्यांच्यात कसं होतं, अगदी लहान मूल असेल तर त्यांना ते उदास आहे, मी सॅड वाटतंय मला, हे ते सांगू शकत नाही. कदाचित ते त्यांच्या वागण्यातनं आपल्याला कळू शकतं की चिडचिड खूप वाढली आहे त्यांची, चलबिचलता खूप वाढलेली आहे. त्यानंतर त्यांच्या वयाला जितकं वजन त्यांचं अपेक्षित आहे तेवढं वजन होत नाहीये त्यांचं. किंवा शाळेतनं काही तक्रारी यायला लागलेल्या आहेत, किंवा शाळेत जाणंच मुलं टाळायला लागलेत, रडणं खूप वाढलंय, किंवा आईला धरून ठेवणं, चिकटून राहणं, ह्या गोष्टी पण त्या खूप करतात. काही मुलं ही त्या वयाची रात्री अंथरुणात लघवी करणे किंवा थंब सकिंग ज्याला म्हणतात की बोट चोखणे वगैरे जी लहान मुलं करतात, तर त्याचं ते लक्षण असू शकतं. ही काही लक्षणं आहेत, म्हणजे ही कोणत्याही, म्हणजे अगदी 9, 10, 11 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा जाणवू शकतं. प्युबर्टीच्या जवळपास पौगंडावस्थेत जेव्हा असतात त्यावेळी मग त्यांच्यात तो एक रिबेल सेन्स जास्त असतो की मग कुठले नियम पाळायचे नाही, चिडचिड खूप वाढलेली असते, सगळ्यांपासून लांब राहायचं, कुठल्या सोशल इव्हेंट्सना जायचं नाही, आणि असे सिम्पटम्स तुम्हाला जरा जास्त दिसतात त्यांच्या. ओके मॅम, आपण डिप्रेशनबद्दल एवढं बोललो, पण अजूनही काही जणांच्या मध्ये डिप्रेशन हा फक्त मनाचा खेळ आहे असं त्यांना वाटतं. हे खरं आहे का? नाही, फक्त मनाचा खेळ नक्कीच नसतो तो. कसं आहे, जसं मी मगाशी म्हणाले की वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. डिप्रेशन हा आजार फक्त एका घटकामुळे होतो असं नाहीये. त्याला काही बायोलॉजिकल कारणं आहेत, काही सायकोलॉजिकल आहेत आणि काही सोशल कारणं आहेत. तर बायोलॉजिकल म्हणजे काय, जी अनुवंशिकरित्या माझ्यात आलेली आहेत, की माझ्या आई वडिलांपैकी कोणाला समजा डिप्रेशनचा आजार आहे तर त्या मुलामध्ये 10 ते 25% रिस्क असू शकते. तर दोन्ही वडिलांना आहे तर ती रिस्क अजून डबल होते. तर ही झाली अनुवंशिक कारणं. त्यानंतर काही पर्सनॅलिटी फॅक्टर्स असतात की लहानपणापासूनच एक हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व बनत गेलेलं असतं. काही ट्रेट्स असतात ते आपल्याला दिसायला लागतात हळूहळू. काही मुलं असतात ती जास्त घाबरतात, काही असतात ती खूप बोलकी असतात, दंगा खूप करतात. बरोबर. हे सगळ्यांचा आपण
ऑब्झर्व करत असतो. बरोबर. पर्सनॅलिटी सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. त्याची झलक आपल्याला लहानपणीच दिसायला लागते. तर काही पर्सनॅलिटी ट्रेट्स, काही व्यक्तिमत्वाचे घटक असे आहेत की जी कारणीभूत ठरू शकतात. ओके. त्यामुळे होतच डिप्रेशन असं नाही, हम्म. पण ते रिस्क म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि अच्छा. तिसरं कारण असं आहे, जे तिसरं घटक मी म्हणाले की सोशल घटक. म्हणजे काय, की तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुमच्या बरोबर काय काय वाईट घटना घडलेल्या आहेत. काही जणांच्या घरचं वातावरण असं असतं की जिथं त्यांना चांगलं जे आई वडील चांगलं वातावरण देऊ शकत नाहीत, ओके. की वडील समजा दारू पितायत, आई वडिलांना मारतायत, मुलांना हम्म. मारतायत, बरोबर. अशा घटना घडतात. शाळेत काही प्रॉब्लेम्स असतात किंवा आर्थिक अडचणी असतात. तर असं करत करत तुमच्या लहानपणापासूनचे काय काय इव्हेंट्स जमा झालेले आहेत, ह्यावर पण बऱ्याच गोष्टी ठरतात. तर आता अच्छा. हा एकदा गाभा तयार झाला, हा पाया तयार झाला, की मग आपण म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीमुळं, घटनेमुळं नंतर ओके. त्या माणसाला डिप्रेशन व्हायचे चान्सेस आहेत. अच्छा. असं त्यामुळे डिप्रेशन हा निव्वळ मनाचा खेळ नाहीये. नाहीये. अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट, मी जे बायोलॉजिकल म्हणाले, त्यात जे आपले न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ब्रेनमधले, की ज्यामुळे आपले न्यूरॉन्स काम करतात, बरोबर. तर त्यातले काही न्यूरो ट्रान्समीटर्सची कमतरता जाणवते अच्छा. ओके. डिप्रेशनमध्ये. त्यामुळे हे बायोलॉजिकल कारण पण आहे. त्यामुळे हा ओके. नुसता मनाचा खेळ नक्कीच अजिबात नाही. नाही. मॅम, डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला दिवसाची वेळ किंवा सकाळची वेळ त्यांना फारशी आवडत नाही असं आपण पाहतो. त्यांना रात्री सेफ वाटतं, शांत वाटतं. हे असं का असेल? कसं होतंय, जी डिप्रेस्ड व्यक्ती आहे ती जेव्हा सकाळी उठते त्यावेळी एकतर रात्री झोप नीट झालेली नसते. बरोबर. त्यामुळं थकवा खूप असतो. डिप्रेशनमध्ये ऑलरेडी थकवा तर असतोच. काही करायचा उत्साह नसतो, बरोबर. इतर लोकांशी बोलायचं पण खूप जीवावर येतं. बरोबर. मग सकाळी उठल्यानंतर ही सगळी कामं अंगावर आल्यासारखी वाटतात आणि या सगळ्यांना आता फेस करायचं आपल्याला, ह्याचा एक तणाव येतो, ओके. ह्याचं टेन्शन येतं, ते बर्डन येतं आणि मग ते सकाळचा वेळ नको नकोसा वाटायला लागतो. म्हणजे कधी एकदा मग दिवस संपतोय आणि रात्र जेव्हा होते मग सगळी कामं संपलेली असतात म्हणा किंवा एक शांतता पसरलेली असते आणि आपल्याकडनं आता कोणाच्या अपेक्षा काही नाही आहेत, असा एक सेन्स मिळतो आणि मग त्यांना ते थोडंसं शांत राहायला मदत होते. म्हणून वाटतं की आता मला कोणाशी बोलायची गरज नाही, मला कोण प्रश्न विचारणार नाही, मग रात्री सेफ असं. अच्छा. मॅम, समजा तुमचा एखादा फ्रेंड आहे आणि तो डिप्रेशनमध्ये आहे, तर त्याच्या केवळ आपण सोबत आहोत, त्याच्या सोबत असणं एवढंच पुरतं का? नाही, तेवढं पुरेसं नाही आहे. तुम्ही बरोबर आहात म्हणजे कसं, फक्त शारीरिकदृष्ट्या बरोबर आहात, फिजिकली प्रेझेंट आहात, बरोबर. ह्याचा काही उपयोग नाही होणार. उपयोग कधी होणार, जर तुम्ही इमोशनली पण प्रेझेंट आहात त्याबरोबर. की आपण आता एका खोलीत बसलेलो आहोत समजा आणि समोरची व्यक्ती मला सांगते काही तिचे प्रॉब्लेम सांगते आणि मी समजा मोबाईलमध्ये आहे पूर्ण वेळ, तर ह्याचा अर्थ मी फिजिकली आहे इथं, इमोशनली नाही आहे, बरोबर. तर ह्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही बरोबर असणं म्हणजे काय, की तुम्ही इमोशनली अवेलेबल असणं, तुम्ही भावनिकरित्या प्रेझेंट असणं आणि तुम्ही ऍक्टिव्ह लिसनिंग करणं. म्हणजे काय, तुम्ही समोरच्याचं ऐकताय की नाही. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला लहानपणापासनं एखादं मूल हे खूप बोलकं असतं, त्याला लोक एनकरेज करतात, बरोबर, की बोलकाय म्हणून त्याला मग हा स्मार्ट आहे, हा छान आहे, भारी आहे, कॉन्फिडंट आहे. पण जी मुलं लहान असताना एकदम शांत असतात, ती इतर गोष्टी ऑब्झर्व करत असतात, निरीक्षण करत असतात, ती ऐकत जास्त असतात, पण त्यांना आपण एनकरेज करत नाही. आपण त्यांना काय म्हणतो की नाही, तू बोल. बरोबर. संभाषणात पण जेव्हा एखादी व्यक्ती बोलते आणि समोरची ऐकते, तर संभाषण होऊ शकतं आणि मग थोड्या वेळाने ती बोलते आणि तुम्ही ऐकताय. एकच व्यक्ती पूर्ण वेळ बोलतेय, तर त्याला संभाषण नाही म्हणत, मग ते भाषण झालं, बरोबर. तर ऐकण्याची कला पण आपल्याला शिकता आली पाहिजे, जी आपल्याकडे शिकवली जात नाही. कारण ऐकणं म्हणजे त्यात काय, आपण प्रत्येक जो पॉज मिळतो, जो सायलेन्स मिळतो, आपण त्यात काहीतरी शब्द घुसवायचा प्रयत्न करतो, असं होतं. त्यामुळे केवळ सोबत असणं गरजेचं नाहीये. सगळ्याच गोष्टी ऐकणं असेल किंवा त्याला साथ देणं असेल, किंवा तुम्ही त्यांच्याशी काय बोलताय एखाद्या डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीशी, हे पण खूप महत्वाचं ठरतं. दुसरी गोष्ट, डिप्रेशनमध्ये तुम्हाला जर वाटतंय की ह्याला प्रोफेशनल मदतीची गरज आहे, तर तुम्ही फक्त त्याला तू जा प्रोफेशनल मदत घे असा सल्ला नका देऊ. तुम्ही उलट त्याला अशी ऑफर करा की मी येतो तुझ्या बरोबर, आपण जाऊया एकत्र. कारण त्या व्यक्तीला खूप भीती असणार आहे, एकटं जायचं तर होणार नाही, बरोबर, काहीच करू वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही असलात बरोबर तर कदाचित त्याला जरा कोणतरी बरोबर असल्यामुळे छान वाटेल.
तर अशा काही गोष्टी छोट्या-छोट्या असतात, की त्याला आणखीन काही करण्यात मदत हवी आहे का? हे स्वतःहून थोडंसं विचारणं, त्याला कुठल्या बाहेर कुठं घेऊन जाणं, ओके. तो एकटा-एकटा नाही आहे ना किंवा त्याला असे काही विचार येत नाही आहेत ना, हे पण तुम्ही थोडंसं बघू शकता. आणि अच्छा. गरज असली तर नक्की त्याला प्रोफेशनल हेल्प कडे घेऊन जावं तुम्ही. ओके. त्यामुळे फक्त सोबत असणं म्हणजे काम करणार नाही. तुम्ही बरोबर. भावनिक इन्व्हॉल्वमेंट सुद्धा तुमची असली असली पाहिजे. पाहिजे आणि ओके. काही गोष्टी अशा चुकीच्या चुकून बोलल्या जातात, की म्हणजे हो. काय, की "अरे, एवढं काय झालेलं हो, आहे, बरोबर. बाकीच्यांना बघ किती त्रास होतो, तुझं तर हं. काहीच नाहीये आणि बरोबर. रडायला काय झालंय, तू तर पुरुष हो, आहेस किंवा बरोबर. लहान आहेस का?" हं. अशा गोष्टी खूप बोलल्या जातात. ओके. त्यामुळे होतं काय, की त्या व्यक्तीला असं वाटतं, की माझ्या भावना ह्या महत्त्वाच्या नाहीयेत नाहीये. का? किंवा मला जे वाटतंय ओके. त्याला बेदखल केलं गेलंय. हं. त्याला काही जागाच नाहीये कुठे बोलायला. मग त्याला बरोबर. उलट जास्त एकटं वाटायला हो. लागतं. असहाय्य वाटायला लागतं. त्यामुळं अशी वाक्य टाळली पाहिजेत. अच्छा, ओके. मॅम, कलेच्या माध्यमातून किंवा एखादा हं. आर्ट फॉर्म असेल, म्युझिक असेल, डान्स असेल, ह्या या माध्यमातून डिप्रेशनवर काही प्रमाणात ते कमी करणं शक्य आहे का? हो, काही प्रमाणात नक्कीच भरपूर मदत होऊ शकते. हं. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. तुम्ही जर लिहीत असाल, हं. तर तुम्हाला व्यक्त व्हायला आवडत असेल, तर तुम्ही हं. कविता लिहिणं किंवा स्टोरी टेलिंग किंवा हं. साधं जर्नलिंग करणं, माझा हं. आजचा दिवस कसा गेला, हं. ह्याच्याने एक्सप्रेस व्हायला मदत मिळते. बरोबर. सगळ्या भावना कुठेतरी व्यक्त व्हायला मदत होते. हं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्युझिक ऐकणे किंवा डान्स यामुळे सुद्धा एक मूड चांगला होतो आपला. ओके. त्यानंतर चित्रकला झाली, ड्रॉइंग हं. झालं, ह्याच्यात पण आपल्याला एक्सप्रेस व्हायला मदत होते. ओके. रिलॅक्सेशन होतं, माइंडफुलनेस वाढतो. तर अच्छा. ह्या ॲक्टिव्हिटीजनी खूप मदत होते किंवा जेव्हा तुम्ही थिएटर करत असाल समजा, हं. ॲक्टिंग करत असाल. हं. समजा मी एखादा दुसरा व्यक्तिमत्व चा अभ्यास करतेय, एका हं. कॅरेक्टरचा अभ्यास करतेय, ॲक्टिंग करायची म्हणून, ओके. तर मला एम्पॅथी पण शिकायला मिळते. हं. तुम्ही जेव्हा वाचन करता, त्यातून सुद्धा एम्पॅथी शिकतो आपण. तर ओके. ह्याचा खूप उपयोग होतो नक्कीच आणि एक आर्ट थेरपी नावाची ॲक्चुअली एक थेरपी आहे, अच्छा. ज्याची खूप मदत होते. ओके. मॅम, वेळ सगळं भरून काढते. हं, हे जे वाक्य आहे, लोक म्हणत असतात, की वेळेनुसार सगळं होईल, वेळ ही तुझ्या वेळच औषध आहे वगैरे. हे या डिप्रेशनच्या बाबतीत खरं आहे का? काही बाबतीत म्हणता येईल की खरं आहे, काही हं. प्रमाणात. ते ओके. पूर्णपणे खरं आहे असं नाही म्हणता येणार. कसं आहे, वेळ गेली तरी समजा माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत समजा काही चुका हं. होत असतील, हं. तर त्या वेळ गेली म्हणून ते बदलणार नाहीयेत. बरोबर. माझ्यातले काही समजा चुका आहेत, दोष आहेत काही, ते वेळ गेली म्हणून ते बदलणार नाहीयेत. हं. जर मी स्वतःवर काम केलं, तर मी ते बदलू ओके. शकणार आणि मग ते आपण म्हणू शकतो की हां, वेळ गेली आणि आता हा माणूस बरा बरा झाला. झाला. ओके. तर नुसतंच वेळेने काही होत नाही. हं. बऱ्याचदा डिप्रेशनमध्ये ॲक्टिव्हली आपल्याला ते मॅनेज करायला लागतं. अच्छा. गोळ्यांनी, थेरपीनी आणि इतर हं. सगळ्या गोष्टींनी. मॅम, तुम्ही थेरपीबद्दल म्हणालात. टॉक थेरपी किंवा काउन्सिलिंग असेल, आजकाल ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा वाढलंय. हं. यानी डिप्रेशनमध्ये फायदा होतो का? हो, डेफिनेटली खूप हं. होतो. जेव्हा सौम्य लक्षणं असतात हं. डिप्रेशनची, ओके. त्यावेळी इनफॅक्ट फक्त थेरपीच महत्त्वाची ठरते. त्यावेळी मेडिसिन्सची गरज नसते खरं तर, हं. सौम्य प्रकारच्या लक्षणांमध्ये. तर ओके. त्यावेळी थेरपी हा खूप चांगला ऑप्शन आहे हं. आणि थेरपी हे कसं आहे, की तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी ते तुम्हाला टूल्स शिकवतात. ओके. ती टू वे प्रोसेस आहे. हं. म्हणजे असं नाहीये, की थेरपीमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही तुमची स्टोरी सांगितली आणि बसून राहिलात आणि हं. समोरच्यानी सगळे सल्ले दिले. हं. अशी ही प्रोसेस नसते. बऱ्याच ओके. जणांना तो एक गैरसमज आहे. हं. इट्स अ टू वे प्रोसेस. ते ओके. दोघं जण मिळून त्या डिप्रेशनच्या विरुद्ध किंवा प्रॉब्लेमच्या विरुद्ध जेव्हा लढतात, हं. त्यावेळी ती थेरपी सक्सेसफुल होते. अच्छा. त्यामुळं थेरपीचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो आणि ती हत्यारं आपल्याकडे एकदा आली हं. डिप्रेशनच्या विरुद्ध लढण्याची, हं. की मग पुढच्या भविष्यकाळात पण आपल्या वेळी जर अशी वेळ आली काही हं. वाईट, तर आपण ती लढायला ती हत्यारं वापरू वापरू शकतो. शकतो. मॅम, आपण सोशल मीडियाबद्दल बोललो, की त्याच्यामुळे डिप्रेशन थोडंफार प्रमाणात वाढते किंवा जास्त प्रमाणात वाढतंय. तर डिजिटल डिटॉक्स हं. नावाची जी टर्म आता आपण बघतोय सोशल मीडियावरतीच, त्याचा कितपत फायदा होतो? त्याचा खूप फायदा होतो. हं. म्हणजे इन जनरल डिप्रेशनमध्ये असा नसा हं. डिजिटल डिटॉक्सचा खूप हो. फायदा आहे. ओके. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, की तुम्ही सोशल मीडियापासनं, डिजिटल किंवा कुठल्याही स्क्रीनपासनं हं. लांब राहणं, ह्याला डिजिटल डिटॉक्स ओके. म्हणतो आपण. हं. तर ह्याचा मागं थिअरी अशी आहे, की जेव्हा आपण एखादं
रील बघतोय हम्म. त्यावेळी काय होतंय, आपल्याला आनंद मिळतोय, पण बरोबर. तो आनंद जास्त काळ टिकत नाही. बरोबर. आपल्या मेंदूमध्ये एक प्लेजर सेंटर असतं हम्म. ज्याच्यावर डोपामिन नावाचं न्यूरो ट्रान्समिटर ऍक्ट होतं. हम्म. त्यातनं आपल्याला हा प्लेजर मिळतो, आनंद मिळतो. हम्म. रील्समुळे ॲडिक्शन का होतं, कारण ते डोपामिन फार पटकन मिळतं, पण ओके. जितक्या पटकन मिळते तितक्या पटकन निघूनही निघून जातं. जातं. बरोबर. त्यामुळे ते ॲडिक्टिव्ह वाटतं आणि हम्म. अजून बघावंसं अजून हम्म. बघावंसं वाटतं. तर डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, की त्या डोपामिनपासून आपल्याला लांब राहायचंय. हो. म्हणजे त्यातनं मिळणाऱ्या ओके. डोपामिनपेक्षा इतर जे नॅचरल मार्ग हम्म. आहेत, नैसर्गिक बरोबर. मार्ग आहेत डोपामिन मिळवण्याची, ते तुम्ही फॉलो करा. हम्म. त्यासाठी डिजिटल डिटॉक्स करणं गरजेचं आणि आहे. त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. नक्की होऊ शकतं. अच्छा. आणखी एक म्हणजे मॅम, डिप्रेशनमध्ये योगासन असेल किंवा मेडिटेशन असेल, यांचा कितपत फायदा होतो? मेडिसिन्स आणि थेरपीच्या बरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्ही हे हम्म. करू शकता, त्याचा ओके. फायदा होतो, पण त्याला पर्याय म्हणून नाही वापरू शकत. अच्छा. मेडिटेशनमध्ये कसं आहे की तुम्हाला माइंडफुलनेस शिकायला मिळतं, हम्म. ब्रीदिंगवर कंट्रोल शिकायला मिळतो, त्यामुळे स्ट्रेस खूप कमी होऊ शकतो. हम्म. योगासनामध्ये बॉडी मुवमेंट एवढी होते, त्यामुळे ओके. सुद्धा खूप छान उपयोग होतो त्याचा. अच्छा. त्यामुळे हे कंटिन्यू केलं तर नक्कीच चांगली गोष्ट. मॅम, कोणतीही ट्रीटमेंट न घेता किंवा उपचार न घेता डिप्रेशन आपोआप बरं होऊ शकतं का? जर काहीच मेडिसिन्स, थेरपी काहीही नाही केलं हम्म. तर डिप्रेशनचा नॅचरली कोर्स हा साधारण एका एपिसोडचा हम्म. 6 महिने ते 12 महिने इथपर्यंत टिकतो ओके. एक एपिसोड. हम्म. काही जणांच्यात 12 महिन्यापेक्षा पण जास्त लागू शकतात. अच्छा. त्यात पण तीव्रता वेगवेगळी असू शकते, हम्म. की काही जणांच्यात जसं मी म्हटलं की कमी तीव्र आहे, मध्य ओके. तीव्र आहे आणि हम्म. अतितीव्र आहे. हम्म. काही जणांच्यात सायकोटिक सिम्पटम्स येऊ शकतात. हम्म. तर त्यातल्या एका एपिसोड येऊन गेल्यानंतर काही जणांच्यात परत एपिसोड यायचे चान्सेस 50 ते 80% असतात. अच्छा. त्यामुळं तो तुम्ही तसाच सोडून जर दिला हम्म. तर त्याचा पुढं कोर्स काय होईल हे सगळ्यांच्यात आधीच नाही सांगता येणार. ओके. काही घटक आहेत ज्याच्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो, हम्म. पण ती रिस्क घेणं चांगलं नाही. अच्छा. मॅम, समजा एखादा व्यक्ती एकदम शेवटच्या स्टेजला आहे, त्याला सुसायडल थॉट्स येत आहेत, आत्महत्येचे विचार येत आहेत, तर त्या अगदी खूप जास्त डिप्रेस असलेल्या माणसाला आपण डिप्रेशनमधून बरं होऊ शकतं का? डिप्रेशनमधून पूर्णपणे बरं होणं शक्य आहे का? हो, हो. नक्कीच शक्य आहे. आपल्याकडे आता खूप चांगल्या प्रकारचे मेडिसिन्समध्ये पण आणि थेरपीमध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत असे. हम्म. हम्म. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट आणि थेरपी ओके. आणि ते जर रेग्युलरली पेशंटनी घेतले तर व्यवस्थित होऊ शकतो. बऱ्यापैकी पेशंट्स हे पूर्णपणे बरे, एक एपिसोड आला, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि ओके. त्यानंतर परत कधी नाही आला, असं होऊ शकतं. अच्छा. काही जणांचा आजाराचा प्रकारच असा असतो की हम्म. ज्यांना सतत येत राहतात एपिसोड्स. त्यांच्यात पण त्यांना इफेक्टिव्ह मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ओके. डिप्रेशनमध्ये पूर्ण क्युअर असा शब्द शक्यतो वापरत नाहीत. आपण अच्छा. काय वापरतो, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, की ओके. आपला ध्येय काय आहे की लक्षणं कमीत कमी करणे, हम्म. त्या माणसाची जगण्याची क्वालिटी, आयुष्याची क्वालिटी सुधारणे हम्म. आणि पुन्हा ते होऊ नये, रिकरन्स होऊ नये, हम्म. रिलॅप्स होऊ नये, ओके. यासाठी प्रयत्न करणे. मग अच्छा. त्यासाठी त्या माणसाला त्यांची जीवनशैली बदलायला पाहिजे, मेडिसिन्स व्यवस्थित घ्यायला पाहिजेत, थेरपी घ्यायला पाहिजे. ओके. हे सगळ्या गोष्टी केल्या तर ते होऊ शकतं. पूर्णपणे बरं म्हणजे होऊ शकतं. जसं की आपण एखादी गाडी विकत घेतली हम्म. आणि समजा काही सर्व्हिसिंगला नंतर टाकायची वेळ आली, तर बरोबर. एकदा सर्व्हिसिंग करून आल्यावर आपण असं म्हणत नाही की हा संपला आता, हो. आता बरोबर. काय गरज नाही पडणार. पुन्हा 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 सर्व्हिसिंगला जायला लागू वेळेनुसार जे शकतं. काय करायला. बरोबर. बरोबर. त्यामुळे डिप्रेस्ड असलेला माणूस उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ होऊ शकतो. शकतो, होऊ शकतो. ओके. आणि मॅम, शेवटचा प्रश्न असा आहे की डिप्रेशनमध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा डिप्रेशनशी फाईट करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही जर एक मेसेज द्यायचा झाला तर तो काय द्याल? डिप्रेशनमध्ये हा खूप अवघड काळ असतो, की सकाळी अंथरुणातनं उठणं पण अवघड झालेलं असतं. हम्म. पण तुम्ही हार मानू नका. हम्म. तुमच्या जवळपासच्या लोकांशी तुम्ही बोलून बघा. तो ऑप्शन नसेल तर सरळ प्रोफेशनल हेल्प घ्या. त्यात काहीच अडचण नाही आहे. ओके. आणि एखादी छोटी काय ॲक्टिव्हिटी जी काही तुमच्या आवडीची असेल ती सुरुवात करा. एक 15 मिनिटं जरी का होईना, तुमची अच्छा. जे काय आवड आहे, छंद जे काय आहेत ते करून बघा. एक 15 मिनिटं का होईना एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, हम्म. की म्हणजे मी आज फक्त 15 मिनिटं चालले. कारण 1 तास एकदम चालायला गेलं असं होत नाही, कारण त्या पेशंट्समध्ये एवढं मोटिवेशन नसतं. बरोबर. त्यामुळे छोट्या छोट्या पावलांनी आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करा. ओके.
थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी. डॉक्टर तन्वी नाईक यांनी डिप्रेशनवरती सांगितलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलोही करू शकता. थँक्यू.